ह्याच्यामध्ये जो ट्रान्सफॉर्मरची एक वेगळी सूची बनवा, सबस्टेशनची वेगळी बनवा, फॉल्टी केबलची वेगळी बनवा, तुम्ही वॉल बॉक्सची वेगळी बनवा, अंडरग्राऊंड करण्याची वेगळी बनवून घ्या, उघड्या केबलची वेगळी बनवा, बिल जे जास्त आलेले किंवा मीटर बदलायचे त्याची वेगळी बनवून घ्या आणि याचा एक पूर्ण ऍक्शन प्लॅन बनवा. आम्हाला आंदोलन करायला लावणार आहे. आमची अपेक्षा आहे की दिवाळीच्या आत या सगळ्या विषयात मार्गी लागले पाहिजे, नाही तर आम्हाला आंदोलन घ्यायला लागेल. सौ % बिजली बिल का भुगतान करने वाला नवी मुंबई शहर राज्य का एकमात्र शहर होने के बावजूद आज नवी मुंबई कर महावितरण विभाग के अंधाधुंध कारभार से बेहद व्यथित हो चुके हैं. कहीं विद्युत आपूर्ति खंडन, कहीं फॉल्टी मीटर्स, कहीं सबस्टेशन की जर्जर अवस्था, तो कहीं डीपी बॉक्स में स्पार्क होने की घटना. इस प्रकार की एक नहीं बल्कि अनगिनत समस्याएं पूर्व विधायक और नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाइक के सृजनांशी संवाद दौरे के दौरान नागरिकों ने उनके समक्ष उजागर की थी. इन्हीं समस्याओं को लेकर आज संदीप नाइक ने एक शिष्टमंडल के साथ महावितरण के अधीक्षक अभियंता गोरखनाथ बेले से मुलाकात कर विभिन्न समस्याओं का ज्ञापन उन्हें सौंपा. इस दौरान उन्होंने महावितरण अधिकारियों को इशारा दिया कि अगर दीपावली के पूर्व महावितरण से जुड़ी तमाम समस्याओं का समाधान नहीं हुआ तो महावितरण के खिलाफ तीव्र जन आंदोलन कर सोए हुए महावितरण को शॉक देकर उन्हें नींद से जगाने का काम करेंगे. महावितरण से जुड़ी गंभीर प्रश्नों को लेकर लगातार 2 घंटों तक चली इस बैठक में संदीप नाइक ने अधिकारियों को बेलापुर मतदार संघ के विभिन्न नोड से जुड़ी समस्याओं से अवगत कराया. जहां उन्होंने सब स्टेशन की दुरावस्था पर प्रकाश डाला तो वहीं फॉल्टी केबल तार बदलने, डीपी बॉक्स को सुरक्षित रखने, ट्रांसफार्मर की दुरावस्था को दूर कर दुर्घटना और आगजनी की घटना को काबू में करने, पावर फ्लक्चुएशन के कारण नागरिकों को होने वाले नुकसान, फॉल्टी मीटर बदलकर नया मीटर लगाने जैसी विभिन्न सूचनाएं और विभिन्न समस्याओं को उन्होंने महावितरण के अधिकारियों के समक्ष उजागर किया, जिस पर अधिकारियों ने उन्हें तमाम समस्याओं के निराकरण का आश्वासन दिया. इस दौरान संदीप नाइक ने महावितरण को अल्टीमेटम देते हुए कहा कि अगर समस्याओं का समाधान नहीं हुआ तो जन आंदोलन के लिए वे तैयार रहें. आज मी महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलंय की दिवाळीच्या अगोदर आपण ही सर्व कामं केली पाहिजेत. याबद्दल लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक असतात, पदाधिकारी असतात, सर्वसामान्य नागरिक असतात, हे कंप्लेंट घेऊन येत असतात. परंतु महावितरणचा जो त्या ठिकाणी रेटा असतो ती लवकर बिल भरा याच गोष्टी करता असतो. परंतु आम्ही बिल भरल्यानंतर आमच्या घरापर्यंत जी व्यवस्था आहे, ज्या केबल्स आहेत, ज्या डीपी बॉक्स आहेत, जे ट्रान्सफॉर्मर आहेत, जे सबस्टेशन आहेत, यांची कामं देखील योग्य पद्धतीने झाली पाहिजेत. 3-3 वर्षापासून सबस्टेशनची दुरावस्था असल्याच्या कंप्लेंट झालेल्या आहेत, परंतु अद्यापही कोणत्याही प्रकारची खबर त्या ठिकाणी त्याची दाद किंवा त्याविषयी काम हे महावितरणच्या माध्यमातून झालेलं नाही. नवी मुंबई शहर जर लाईटचं बिल पे करण्यामध्ये जर महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं शहर असलं तर आवश्यक असलेल्या व्यवस्था, आवश्यक असलेली साधन सामुग्री ही देखील योग्य पद्धतीची या शहराला पुरवली पाहिजे. हा या शहराचा अधिकार आहे आणि त्याबद्दलची संपूर्ण मागणी माझ्यासोबत असलेले माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या माध्यमातून मी अधिकाऱ्यांकडे केलेली आहे. उन्होंने आगे कहा कि वे एक लोक प्रतिनिधि हैं और जनता के प्रति उनका एक दायित्व है. ऐसे में जब तक जन समस्याओं का समाधान नहीं होता वे जनता के साथ चट्टान की तरह खड़ा रहेंगे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपली भूमिका त्या ठिकाणी निभावली पाहिजे. मी लोकप्रतिनिधी हा जागृत आहे. डिपार्टमेंट कोणते असले तरी आपली भूमिका आपण प्रशासनापर्यंत पोहोचवली पाहिजे. त्याकरताच लोकप्रतिनिधी म्हणून तुमची नेमणूक केली जाते. जर
अधिकाऱ्यांचा जर वरचा अधिकारी आहे त्याच्याकडे तरतूद आहे, परंतु जर खालच्या लेवलचा अधिकारी काम करत नसेल तर त्याची तक्रार ही केली पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं त्या अनुषंगानं आंदोलनही छेडलं गेलं पाहिजे. त्यामुळे कोणत्या पद्धतीचं काम, अनेक आंदोलन, म्हणजे माझी काही पहिलीच वेळ नाहीये महावितरणला येण्याची. सगळ्यात जास्त महावितरणच्या ऑफिसमध्ये कोण आला असेल तर तो संदीप नाईकच आला असेल. त्यावेळेस आपण लोकांचं प्रतिनिधी म्हणून काम करतो, आपल्याला जनप्रतिनिधी म्हणून लोकांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्या अडचणी देखील समजून घेणं आणि जर त्यांच्या माध्यमातून दिरंगाई होत असेल, निष्काळजीपणा होत असेल तर त्याबद्दल आंदोलन छेडण्याची देखील भूमिका आपण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे आणि ही सातत्यानं येणाऱ्या कालखंडात देखील मी ठेवेन. वहीं उन्होंने आक्रामक होते हुए कहा कि झोपड़पट्टी भाग में फॉल्टी मीटर के नाम पर नागरिकों को टॉर्चर करना महावितरण बंद करे. अनेक ठिकाणी झोपडपट्टी परिसरामध्ये मीटर मागितले जातात पण त्यांना मीटर दिले जात नाही. जर शासनाचं हे धोरण आहे, मग शासनाचं धोरण असताना महावितरण नवी मुंबई विभागामध्ये, बेलापूर मतदारसंघामध्ये या गोष्टीची दिरंगाई का करते? जर एखाद्याने मीटर मागितलं तर त्याला ते मीटर मिळालं पाहिजे. एखादं वाढीव बिल आल्याची तक्रार जर एखादा नागरिक घेऊन जर महावितरणच्या ऑफिसला येतो तर त्याला व्यवस्थितपणे त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, त्या मीटरची तपासणी केली पाहिजे. जर तो मीटर फॉल्टी असेल तर तो मीटर बदलला पाहिजे. त्याला आपण अटेंड न करणं, त्याला नुसती उडवाउडवीची उत्तरं करणं हे महावितरणच्या ऑफिसकडून आम्हाला अपेक्षित नाही. त्यामुळे मी आज अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलंय की हे नागरिक बिल भरतात, एक नंबरचं बिल भरणारं महाराष्ट्रातलं शहर नवी मुंबई शहर आहे. त्यामुळे यांच्या ज्या काही तक्रारी असतील या तक्रारी आपण ऐकल्या पाहिजेत आणि या तक्रारी सोडवल्या देखील पाहिजे. उन्होंने सवाल खड़े किए कि एमआईडीसी और व्यापारी संकुल पर मेहरबान महावितरण उन्हें अखंडित विद्युत आपूर्ति करती है तो फिर आम जनता के साथ पक्षपात क्यों? 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जर आपण विचार केला तर एमआयडीसी आणि जी व्यापारी संकुल आहेत यामध्ये व्यवस्था देण्याकरता अत्यंत चांगली तत्परता हे अधिकारी वर्ग दाखवत असतात. परंतु जी गृहसंकुलं आहेत, मग गृहसंकुलामध्ये प्रायव्हेट सोसायटी असतील, सिडको निर्मित सोसायटी असतील, झोपडपट्टी परिसर असेल, गावठाण विभाग असेल, या ठिकाणी जर ह्या परिसरातले नागरिक जर बिलं भरतायत, जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं बिल पे करणारं, रेव्हेन्यू देणारं जर शहर नवी मुंबई असेल तर त्याच पद्धतीचा या व्यवस्थेकरता खर्च आणि योग्य पद्धतीचा खर्च, त्याचे योग्य सुपरविजन, नागरिकांनी दिलेल्या तक्रारीचं निवारण हे योग्य पद्धतीनं झालं पाहिजे. त्यामुळे आपण ज्या पद्धतीची तत्परता ही एमआयडीसी विभागाकडे, आपण व्यापारी संकुलाकडे दाखवता, त्याच पद्धतीची आपण तत्परता ही गृहसंकुलांमध्ये, शहर विभागामध्ये, गावठाण विभागामध्ये आणि झोपडपट्टी परिसरामध्ये देखील दाखवली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आणि सूचना आणि मागणी आणि आरोप देखील मी महावितरणवर केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.